सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, आध्यात्मिक, आरोप प्रत्यारोप, महाराष्ट्रातील रोखठोक सडेतोड बातम्यांचा वेगवान आढावा घेणारे न्यूज चॅनल म्हणजेच लोणारी टाइम्स लाईव्ह न्यूज. मंडळी नमस्कार, मी विजय दंगेकर आणि आपण पाहतात लोणारी टाइम्स आवाज महाराष्ट्राचा, महाराष्ट्राच्या जनतेसाठी. आज निवडणुकीच्या प्रचाराची अंतिम तारीख आहे. 1 तारीख आहे. निवडणूक आयोगानं खरं तर 1 तारीख वाढवून दिली आजची तारीख. आणि प्रचार सगळीकडे आज शेवटचा धूमधडाक्यात चालू आहे. छोट्या मोठ्या रॅल्या निघाल्यात, आघाड्यावर आघाड्यांच्या रॅल्या आज एका दिवशी आहेत. आणि खरं तर मगाशी जयसिंगपूर नगरपालिकेचे नवीन जे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत, नवीन नगरपालिका नवीन नगराध्यक्ष मगा बोलले बाहेर त्यांनी म्हणले की रात्र वैऱ्याची आहे. आणि खरंच आहे, आजची रात्र वैऱ्याची नाही तर आजची रात्र गांधीजी छाप असलेल्या नोटांची आहे असं म्हणलं तरी वावगं ठरणार आहे. आणि सगळ्यांनी त्यापासून सुरक्षित राहावं असं एकंदरीत मगाशी बोलत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुदर्शन कदम हे बोलले होते. आज आपण नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुदर्शन कदम यांच्याशी बोलणार आहोत. नमस्ते, सर्वप्रथम तुमचं लोणारी टाइम्स वर स्वागत. तुम्ही मगाशी म्हणला की रात्र वैऱ्याची आहे आणि सगळ्यांनी एक जी सुरक्षितता असते ती पाळली पाहिजे. याचं कारण काय? आतापर्यंत तुम्ही नगरपालिका निवडणुकीचा इतिहास बघितला तर सत्ताधाऱ्यांकडून मतदारांना वेगवेगळ्या प्रकारचे आमिष दाखवून पैसे वाटून या ठिकाणी मतं घेतली जाण्याचे प्रकार घडलेले आहेत. आणि त्याच अनुषंगाने यावेळी सुद्धा सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हे त्यांचं समीकरण या ठिकाणी त्यांना अशी खात्री असेल की यावेळीही त्याचा प्रभाव पडेल. आणि ते अशा प्रकारचा प्रयत्न निश्चित करण्याचा प्रयत्न करणार आहेत की मतदारांना पैसे वाटण्याचा प्रयत्न निश्चितपणे होणार आहे. आणि त्या दृष्टीने मी ते वाक्य बोललेलो होतो की आजची रात्र वैऱ्याची आहे आणि मतदारांनी अतिशय सावध राहिलं पाहिजे आणि आपली सदसद विवेक बुद्धी जागृत ठेवून, कारण जयसिंगपूरची जनता ही अतिशय सुज्ञ मतदार आहेत, त्यामुळे ते निश्चित यावेळी अशा कोणत्याही प्रकारच्या आमिषाला बळी पडणार नाहीत. आणि ते निश्चित आमच्या संपूर्ण दोन्ही जयसिंगपूर विकास पॅनेलच्या सर्व नगरसेवक व नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांना बहुमोल मतानं मतदान करून निवडून देतील अशी मला 100% खात्री आहे. बर, आता उद्या तुम्ही 1 तारखेला मतदानाला जाताय, 2 तारखेला मतदानाला जाताय, उद्याच आहे. तर जयसिंगपूर शहरातील मतदार आणि सुज्ञ नागरिक यांना तुम्ही काय मेसेज द्याल? मी सर्व मतदारांना हीच विनंती करतोय की आपण मतदानासाठी बाहेर पडावं आणि लोकशाहीनुसार तुम्हाला दिलेला हा मतदानाचा अतिशय फार मोठा लोकशाहीमधला हक्क आहे आणि तो हक्क तुम्ही बजावावा आणि चांगले लोकप्रतिनिधी निवडून द्यावेत. अनेक मतदार मतदानासाठी बाहेर पडत नसल्यामुळं मतदानाचं प्रमाण कमी होतंय आणि मग चुकीचे उमेदवार निवडून जाऊ शकतात. तर सर्व मतदारांनी बाहेर पडावं आणि लोकशाहीमधला हा आपला हक्क बजावावा आणि चांगल्या मतदारांनी निवडून द्यावं, मतदान करावं, हे सर्व नागरिकांना मी आवाहन करतो. बर, जयसिंगपूर नगरपालिकेमध्ये आता 3 तारखेला रिझल्ट कळेल, सत्ता कुणाची, गुलाल कुणाचा. जर आपण नगराध्यक्ष पदावर विराजमान झाला आणि आपली सत्ता आली संपूर्ण टीमची तुमच्या, तर तुम्ही जयसिंगपूर शहरांसाठी तुमच्या आघाडीची ब्ल्यूप्रिंट काय असेल? जयसिंगपूर शहरासाठी आपण भविष्यामध्ये काय कामं करतो? आता अतिशय महत्वाचे काही प्रकल्प आम्ही जयसिंगपूर शहरासाठी घेऊन येणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा जयसिंगपूर शहराचा जो भ्रष्टाचारयुक्त विकास झाला त्यामुळे अनेक कामामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्यामुळे निकृष्ट दर्जाची कामं झाली. शिवाजी महाराजांचा पुतळा असेल, रस्त्याची कामं असतील, नवीन नगरपालिकेची इमारत असेल, अशा प्रकारच्या अनेक कामामध्ये भ्रष्टाचार झाल्यामुळे निकृष्ट दर्जाची कामं झाली. आणि मग आम्ही पहिला नारा दिलेला आहे की भ्रष्टाचार मुक्त नगरपालिका, टक्केवारी मुक्त नगरपालिका करण्याचा संकल्प घेऊन आम्ही आलेलो आहे. त्याबाबतचं मी प्रतिज्ञापत्र सादर केलेलं आहे. खरं तर विरोधी उमेदवारांना सुद्धा, म्हणजे विरोधी पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांना माझं आव्हान आहे या निमित्तानं की आपण अशा प्रकारचं प्रतिज्ञापत्र सादर करावं आणि नगरपालिकेचा 1 रुपया मी माझ्या घराकडे घेऊन जाणार नाही असं ज्या पद्धतीने मी सांगितलेलं आहे तसं इतरही उमेदवारांनी सांगावं. आमच्या संकल्पपत्रामध्ये आम्ही घेतलेलं आहे की भ्रष्टाचार मुक्त प्रशासन आम्ही देणार आहोत, पण आमच्या या दबावाला भीतीने कुठेतरी आता सत्ताधारी गटाच्या शेवटच्या एका कॉलम मध्ये कुठेतरी आम्ही भ्रष्टाचार मुक्त प्रशासन देणार अशी दबक्या ओळीतली एक ओळ तरी टाईप केलेली आहे. खरं तर भ्रष्टाचार मुक्त प्रशासन देणं ही पहिली ओळ असायला पाहिजे, परंतु नगरपालिकेमध्ये 100% मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला असल्यामुळं जयसिंगपूर शहरवासियांचं फार मोठं नुकसान झालेलं आहे आणि ती आम्ही थांबवणार आहोत. त्याचबरोबर नगरपालिका शाळांची झालेली दुरावस्था, खरं तर सत्ताधाऱ्यांनी याकडे फार मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष केलेलं आहे. नगरपालिका शाळांमधली पटसंख्या कमी व्हायला लागली. 148 शिक्षक असलेली संख्या आता 48 वर आली. गोरगरिबांच्या मुलांना चांगलं शिक्षण मिळावं, चांगल्या डिजिटल शाळा असाव्यात, खासगी शाळेतले विद्यार्थी बेंचवर बसतात आणि नगरपालिका शाळेतले विद्यार्थी फरशीवर बसतात, ही
जोपर्यंत मुलं शिकणार नाहीत तोपर्यंत आपल्या समाजाची प्रगती होत नाही. या उद्देशानं आम्ही नगरपालिका शाळा सक्षमीकरण करणं हा आपला मुख्य अजेंड्यावरचा विषय असणार आहे. त्याचबरोबर सगळेच गोरगरीब लोकांना सध्या आरोग्यविषयक सुविधा मिळताना अडचणी येत आहेत. बऱ्याच गोरगरीब महिलांना 100-200 रुपये दवाखान्यात घालणंही अडचणीचं झालंय. तर त्यांच्यासाठी नगरपालिकेचा एक मोफत असलेला दवाखाना सुद्धा सत्ताधाऱ्यांनी बंद केलेला आहे. तर विशेष करून झोपडपट्टी प्रभागामध्ये गोरगरिबांसाठी आम्ही मोफत प्राथमिक उपचार दवाखाने सुरू करण्याचा मानस या ठिकाणी घेतलेला आहे. त्याचबरोबर शहरामधल्या स्वच्छतागृहांचा प्रश्न गंभीर आहे. कुठल्याही शहरातल्या कुठल्याही स्वच्छतागृहात गेला अतिशय दुर्गंधी, मोठ्या प्रमाणात डासांचं साम्राज्य आणि अतिशय दुर्गंधी पसरलेली असते. त्यामुळे नागरिकांना त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात त्रास होतो. तर अतिशय चांगले सुसज्ज स्वच्छतागृह, महिलांसाठी वेगळी स्वच्छतागृह, आठवडा बाजारमध्ये स्वच्छतागृह देण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. भाजी मंडईची दुरावस्था अत्यंत वाईट आहे. तर वेगवेगळ्या ठिकाणी चांगल्या भाजी मंडई, कचरा मुक्त भाजी मंडई, चांगल्या स्वच्छ सुंदर भाजी मंडई देता येतील या दृष्टीने आम्ही प्रयत्न करत आहोत. सगळ्यात अजून एक महत्वाचा प्रश्न आहे की महिला सुरक्षेचा प्रश्न अतिशय गंभीर झालेला आहे. जाता जाता रस्त्यावरनं महिलांच्या गळ्यातले मंगळसूत्र घेऊन छिनून घेऊन जाण्याचा प्रकार घडत आहेत. तर त्यासाठी संपूर्ण शहर हे सीसीटीव्ही कॅमेऱ्याखाली आणणं आणि महिलांना सुरक्षा पुरवणं. सध्याची तरुण पिढी व्यसनाच्या आहारी चाललेली आहे, मुलांना रोजगार नाही आहे. तर अशा प्रकारचे गंभीर प्रश्न आहेत. त्याचबरोबर जयसिंगपूर शहरामधली अनेक उद्यानं या ठिकाणी अतिशय निकृष्ट दर्जाची आहेत. तर ती उद्यानं चांगल्या पद्धतीने सक्षमीकरण करणं. त्याचबरोबर भारताचं खरं तर बाबासाहेब आंबेडकर हे अतिशय महत्वाचं भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची मिरवणूक झाली. परंतु अशा महामानवाचा पुतळा सध्या कुठे आहे हेच जनतेला माहित नाही. आणि जयसिंग महाराज उद्यान या उद्यानामध्ये तो पुतळा कुठेतरी बसवण्यापेक्षा आपण त्याला सन्मानानं 1251 ह्या जागेमध्ये तो पुतळा व्हावा यासाठी आम्ही 100% यासाठी प्रयत्नशील असणार आहोत. त्यासाठी आपल्या समाजासाठी अभ्यासिका असावी, स्पर्धा परीक्षा केंद्र असावं आणि बाबासाहेबांचा अतिशय सन्मान करण्याच्या उद्देशानं तो पुतळा 1251 मध्ये करण्यासाठी आम्ही अतिशय निश्चयी असणार आहोत. तुम्ही बोलत बोलत एक विषय बोललाय की जयसिंगपूर शहरातले जी सरकारी हॉस्पिटल आहे त्याची चांगल्या प्रकारे आपण दर्जाचं हॉस्पिटल देऊ. पण मला आठवतंय बघा, तुमच्या आघाडीच्या सर्व नेत्या, महिला नेत्या, जयसिंगपूर शहराच्या माजी नगराध्यक्षा नीता माने यांना मी एकदा महिला दिनानिमित्त आपल्या दसरा स्टेडियमवर एक प्रश्न विचारला होता आणि माझी मागणी आहे, माझी स्वतःची मागणी आहे. जयसिंगपूर शहर बऱ्यापैकी झोपडपट्टी आहे, 50% पेक्षा जास्त मला वाटतं जयसिंगपूर शहर झोपडपट्टी आहे आणि रोजगार करणारे तुटपुंजेच आहेत. म्हणजे रोजगार गेलं तरच आपली रोजीरोटी चालणार आहे, आपल्या मुलाबाळांचं शिक्षण, त्यांचा सगळा पोटा पाण्याचा खर्च चालणार आहे. म्हणजे असं झोपडपट्टी आहे. तर सरकारी हॉस्पिटलमध्ये सोनोग्राफीची मशीन बसवा असं माझं स्पष्ट म्हणणं होतं. माझी मागणी आहे आधीपासून, माझी स्वतःची मागणी आहे. पण नगराध्यक्ष मॅडम म्हणलं तर ठीक आहे आपण बसू, पण त्यांच्या कार्यकाळामध्ये ती झालं नाही. त्याच्यानंतर 4-9 वर्षे परत एक्स्ट्रा गेले, म्हणजे 9 वर्ष टोटल गेले, सोनोग्राफीची मशीनच बसवली नाही. तर मागणी ही जनतेची आहे, ती मी मांडतोय वारंवार. तुम्ही नगराध्यक्ष झाल्यावर ती मागणी पूर्ण करणार का? सोनोग्राफीची मशीन बसवणार का सरकारी हॉस्पिटलमध्ये? आता याच्यामध्ये 2 विषय आहेत. एक तर प्राथमिक उपचार केंद्र झोपडपट्टीमध्ये करणं, म्हणजे आता सध्या डॉक्टरांकडे जाताना 100 रुपयाचा केस पेपर काढणं, 50 रुपये इंजेक्शनसाठी, 5-50 रुपये गोळ्यांसाठी, 100-200 रुपये नाहीत म्हणून महिला अंगावर काढतायत. तर त्यांच्यासाठी विशेषतः झोपडपट्टी भागामध्ये मोफत प्राथमिक उपचार दवाखाने करणं आणि जयसिंगपूर शहरामध्ये एक दवाखाना जो जिल्हा परिषदेचा आहे कोल्हापूर रोडला, त्या ठिकाणी आपण सोनोग्राफी मशीन बसवण्यासाठीचा निश्चित प्रयत्न करूया. 100% ते तुम्ही केलेली मागणी अतिशय रास्त आहे आणि ती मागणी आम्ही पूर्ण करण्याचा निश्चित प्रयत्न करूया. ठीक. आत्ताच यांनी सांगितले की नवीन नगराध्यक्ष, नवीन नगरपालिका, नवीन नगराध्यक्ष, याचं स्लोगन काय आहे? टक्केवारी मुक्त नगरपालिका आणि नवीन नगरपालिकेमध्ये नवीन नगराध्यक्ष. कारण जयसिंगपूर शहरामध्ये झालेला भ्रष्टाचार थांबवण्यासाठी मी जे अफिडेव्हिट घातलेला आहे ते घालून अफिडेव्हिट देण्याची हिंमत कुठल्याही नगराध्यक्ष पदाच्या दुसऱ्या उमेदवारामध्ये नाही. त्यामुळं जयसिंगपूर शहराचा नवीन नगराध्यक्ष, जयसिंगपूरची नवीन इमारत आम्हाला खुणावते की या नगरपालिकेमध्ये भ्रष्टाचाराचा कारभार होऊ नये यासाठी भ्रष्टाचार मुक्त प्रशासन देण्याकरिता स्वच्छ चारित्र्याचा चांगला भ्रष्टाचार मुक्त नगराध्यक्ष असावा यासाठी आम्ही सांगितलंय की नवीन नगरपालिका, नवीन नगराध्यक्ष, आणि ही जनतेची मागणी आहे. ठीक आहे, सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभारी आहे. धन्यवाद.